हरिओम। हरिओम। आप सभी साधक साधिका को मेरा प्रणाम, गुरुवर और माँ को मेरा नमन, आचार्य जी को मेरा प्रणाम। मैं हसमुख वाघेला महर्षि अरविंद फाउंडेशन की ओर से आप सभी का स्वागत करता हूँ। आज हम सभी एक अच्छे उद्देश्य से यहाँ उपस्थित हुए हैं, जिनका नाम है तत्वबोध। तत्वबोध क्या है और उसका उद्देश्य क्या है? तत्वबोध यानी स्वयं का विकास। कैसे? तो व्याख्यान और चर्चा के माध्यम से स्वयं के ज्ञान के महत्व का प्रसार करना। इसके लिए हमने यह वेद हरिपाठ को चुना है। तो वेद हरिपाठ के बारे में थोड़ी सी आपको जानकारी दे देता हूँ कि वेद हरिपाठ क्यों चुना गया। वेद हरिपाठ शुक्ला वेद हरिपाठ नामक पुस्तक पर आधारित है। यह महर्षि प्रकाशन द्वारा एक प्रकाशन है और यह महर्षि अरविंद फाउंडेशन के दिव्य जीवन शिक्षा कार्यक्रम के तहत निर्मित है। यह पुस्तक मानवता की बेहतरी के इरादे से लिखी गई है और साधक को आत्म साक्षात्कार की खोज में मदद करती है। यह हरिपाठ से प्रेरित है, जो 13वीं शताब्दी के मराठी संत ज्ञानेश्वर के यह 27 अभंगों यानी संगीत कविताओं का संग्रह है। ये 27 अभंग भगवान के नामों के जप के मूल्य की बार बार प्रशंसा करते हैं, प्राप्त होने वाले अनगिनत लाभों का वर्णन करते हैं और हमें आध्यात्मिक जीवन जीने के सही तरीके से कहीं अंतर्दृष्टि प्रदान करते हैं। इस दिव्यता की आनंदमय उपस्थिति में डूबा हुआ जीवन हरि विठल पांडुरंग और हमारे अपने स्वरूप यह वेद हरिपाठ सुख प्राप्त करने और सभी दुखों को दूर भगाने का अचूक सूत्र है। यह व्यक्ति के व्यक्तित्व के विकास के लिए अद्वितीय मार्ग आता है। यह आध्यात्मिकता के शांति से भरे शांत रास्ते के लिए एक मार्गदर्शक प्रकाश है। तो इसलिए वेद हरिपाठ हमें चुना गया है हमने। तो आपका ज़्यादा समय न लेते हुए मैं आचार्य जी का स्वागत करता हूँ। आचार्य जी है अपने भाग्यश्री वीर जी से मैं विनती करूंगा कि आप आके प्रार्थना से शुरुआत करें इस सत्र की। धन्यवाद आप सभी का। हरिओम सभी को। आप सभी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या सत्रामध्ये। आपण प्रार्थनेने सुरुवात करूया। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। धन्यवाद सर्वांना। आजच्या सत्राचा सुरुवात करायची तर आपला अभंग जो आहे तो चौथा अभंग आहे आणि या चौथ्या अभंगापासूनच आपण सुरुवात करणार आहोत, कारण मागच्या सेशन मध्ये आपण बरंच काही कव्हर केलेलं आहे, तर त्यामुळे असं सुरुवात करण्यासारखं काही वाटत नाहीये, म्हणून आपण डायरेक्ट अभंगाला सुरुवात करूया। चौथा अभंग जो आहे, विनशक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगा राहे निवांत शिनसी वाया सायास करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे तुटले धरणे प्रपंचाचे। हा 4 चरणाचा अभंग आहे आणि हा अभंग काय म्हणत आहे त्याचा भावार्थ मी वाचून दाखवते। आपल्या अंगी बळ नसता व्यर्थ शक्तीच्या गोष्टी बोलू नयेत, तसेच मनात परमेश्वराविषयी एकनिष्ठ प्रेम नसेल तर भक्तीची आणि भक्ती नसेल तर मुक्तीची वायफळ बडबड करू नये।
देव चटकन आणि सहज कसा प्रसन्न होईल. निष्ठावंत भक्ती वाचून इतर साधनांनी तू व्यर्थच कष्टत आहेस. आता स्वस्थ हो आणि चित्त शांत ठेव. रात्रंदिवस ज्यात काही लाभ नाही अशा संसारात तू सतत राबतोस, पण जीवन कृतार्थ करणाऱ्या हरीचे भजन मात्र तू का करीत नाहीस? ज्ञानदेव सांगतात की हरिनामाचा जप केला म्हणजे हा जो संसार मागे लागलेला आहे तो कायमचा सुटेल. असा हा 4 चरणाचा जो सारांश आहे तो इथे भावार्थ मी आता वाचून दाखवला तुम्हाला. अभंगाला सुरुवात करत असताना आपण भाव आणि भावना या 2 गोष्टींचा पहिला अर्थ स्पष्ट करूया. भाव भावना ह्या ज्या आहेत त्या काय सांगत असतात, तर भावना आहे ती आसक्तीशी अटॅचमेंटशी निगडीत आहे आणि भाव जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारात ज्या ज्या पद्धतीने तुमच्या बुद्धीचा स्तर वाढत जाईल त्या त्या पद्धतीने तुमचे भावदशा प्रगट होते. मग इथे अगदी सोप्या भाषेत भाव हा शब्दाचा अर्थ सांगायचा असेल तर प्रेम, श्रद्धा, विवेक हे अनेक त्याला अर्थबोध आहेत, पण ह्याचा सर्वांचा अर्थ एकच आहे, ते म्हणजे भाव. मग हा जो भाव आहे तो वेगवेगळ्या अर्थांनी जरी वेगवेगळ्या शब्दांनी जरी वापरला तरी त्याचा अर्थ हा एकच आहे, तो म्हणजे प्रेम. भाव म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे भाव. मग हा जो भाव, भक्ती, प्रेम हे जे काही शब्द आहेत ते परमात्म्याशी निगडीत आहेत. आणि भाव या शब्दाची उत्पत्ती भज या धातूपासून उत्पन्न झालेली आहे. संस्कृत मध्ये याचं भाव या शब्दाचं निरूपण केलेलं आहे. तर ते आहे, त्याची परिभाषा सांगितलेली आहे की भज या धातूपासून भक्ती या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. आणि भक्तीची जी उत्पत्ती आहे ती आहे भज सेवायाम. भज सेवायाम म्हणजे भक्तिभावाने सेवा करणे. म्हणजे या भक्तीमध्ये भाव हा महत्वाचा आहे. कारण पहिला जो चरण आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. मग इथे आपल्याला जो भाव या शब्दाचा अर्थ अभिप्रेत केलेला आहे तो प्रेम, श्रद्धा या अर्थाने इथे अभिप्रेत केलेला आहे. पण आपलं नक्की कुठे काय होतं, तर आपण भावनांशी निगडीत असतो. आणि भावनांशी निगडीत असल्यामुळे आपण प्रत्येक व्यक्तीशी, वस्तूशी, परिस्थितीशी, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांशी आपण अटॅच असतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर काय होतो, तर दुःख. तर भावनांमुळे भावनांचा जो परिणाम आहे तो सुख दुःखाच्या परिणामाशी निगडीत आहे. आणि भाव याचा जो परिणाम आहे तो उच्च स्तर जो परमात्म्याशी इथं घेतलेला आहे. तर ज्या वेळेस वेद, शास्त्र, पुराण, गीता हे ग्रंथ जे आहेत ते अनेक प्रकारच्या पद्धतीने भक्तीचं वर्णन करतात. भक्तीचं वर्णन हे भावाशिवाय नाहीये. भक्तीमध्ये भाव हा महत्वपूर्ण आहे. म्हणून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती या आपण 4 शब्दाचा इथे अर्थ पहिला घेऊया. कारण भाव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. मग तो दास्य भाव असेल, सख्य भाव असेल, व्याभिचारी भाव असेल, शांत भाव असेल, कांत भाव असेल, माधुर्य भाव असेल. हे जे भावाचे प्रकार आहेत ते एका साधकाच्या संबंधित निगडीत आहेत. पण हे भाव उत्पन्न तेव्हा होतात जेव्हा तुम्ही नवविध भक्तीमध्ये प्रवेश करत असता. आणि भक्तीचे प्रकार किती आहेत? 9 प्रकार आहेत. त्याला आपण नवविध असं म्हटलं जातं. तर ते नवविध भक्तीचे प्रकार कोणते? तर ते जे आहेत ते श्रवण. पहिला आहे श्रवण भक्ती, दुसरा आहे कीर्तन, तिसरा आहे स्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. हे नवविध भक्तीचे प्रकार आहेत. तर आपण एक एक करून याचं थोडं विश्लेषण पाहूया, म्हणजे त्या भक्तीच्या प्रकारात आपण कुठे मोडतो.
आणि आपली भूमिका कुठल्या स्थितीमध्ये आहे हे थोडंसं जाणून घेण्यासाठी आपण एक याचं थोडं विश्लेषण पाहूया. जी श्रवण भक्ती आहे ती आता जे आपण जे या प्रवचनाच्या माध्यमातून जे आपण ऐकत आहोत ती श्रवण भक्ती श्रवण भक्तीचा प्रकार आहे की तिथे तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता, तुमचं मन त्या ठिकाणी ठेवून, मन बुद्धी ठेवून तुम्ही एकाग्र चित्ताने जे ऐकत आहात त्याला श्रवण असं म्हटलं जातं. मग आपण हे श्रवण करत असताना आपल्या मनामध्ये खूप विचार सुरू असतात. आपलं एकाग्रता फक्त ऐकण्यामध्ये नसते, कारण हे ऐकत असताना तुम्ही ती व्यक्ती बोलते कशी, ती व्यक्ती दिसते कशी, त्या व्यक्तीने आज काय घातलंय, त्या व्यक्तीच्या शेजारी काय हालचाली चालू आहेत, हेही लक्ष आपलं त्या ठिकाणी असतं. म्हणजे आपली एकाग्रता कुठेतरी कमी पडते. पण ही एकाग्रता परीक्षित राजा जो होऊन गेला त्या परीक्षित राजाशी ही एकाग्रता होती. त्याला श्रवण भक्तीमध्ये गणलं जातं. नवविधातली जी पहिली भक्ती आहे ती श्रवण, आणि त्या श्रवण भक्तीचा उच्चांक जो आहे तो परीक्षित राजाचा उदाहरणाने इथे आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी आहे कीर्तन. कीर्तनात आपण बघितलं असेल, कीर्तन भक्ती करत असताना शुकदेव होते ते सतत सातत्याने कीर्तनात दंग राहत होते. आणि हे कीर्तन आपणही करू शकतो. कधी कधी आपला मूड नसेल, कधी कधी आपण म्हणजे मनाने खूप विचलित झालेलं असतो, त्यावेळेस आपण गाणी लावत असतो, ते गाणी ऐकत असतो. कधी कधी मन होतं की आपण डान्स करूया. असंच कधी कधी ज्यावेळेस साधक विचलित होतो त्यावेळेस तो काय करतो, भगवंताचं संकीर्तन करतो. मग ते संकीर्तन वेगवेगळ्या ज्याच्या त्याच्या आराध्यनुसार ते संकीर्तन करत असतो. मग कोणी भजन करत, डान्स करत असतो, त्या कीर्तनात दंग झालेला असतो. अशा प्रकारे कीर्तन हाही भक्तीचाच प्रकार आहे. दुसरा आहे स्मरण. स्मरण भक्ती तिसरा प्रकार आहे स्मरण. त्या स्मरण भक्तीमध्ये जास्त करून भक्त प्रल्हादाचं उदाहरण दिलं जातं. आपल्याला सर्वांना ह्या भक्त प्रल्हादाबद्दल बरंच काही सर्वांना माहिती आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या रोमारोमामध्ये, त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या प्रत्येक कर्मामध्ये बस श्रीहरी विष्णू त्याच्या मनात, रोमारोमात, विचारात सातत्याने होते. तर तो जे भक्त प्रल्हाद होता तो सातत्याने भगवान विष्णूचं स्मरण करत होता. अशी भक्ती असली पाहिजे की आपल्या सतत सातत्याने आपल्याला आपल्या संसारी जीवनामध्ये किंवा आपल्या व्यवहारी जीवनामध्ये किंवा आपण जे काही कार्य करत असतो त्या कार्यामध्ये, त्या कार्याच्या करत असताना आपलं स्मरण आपल्या आराध्याशी असलं पाहिजे. भक्ती म्हणजे काय, तर आपण श्रद्धा आणि प्रेमपूर्वक त्या परमात्म्याच्या प्रती आसक्त राहणे. तो परमात्मा म्हणजे कोण, आपला आराध्य. मग ते आराध्य ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार, ज्याच्या त्याच्या इष्टदेवता, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार त्यांनी आराध्य ठरवलेलं असतं. मग याच्यामध्ये कोण शिवाची भक्ती करत असेल, कोण शक्तीची भक्ती करत असेल, कोणी विष्णूची भक्ती करत असेल, कोणी पांडुरंगाची भक्ती करत असेल. हा प्रत्येकाचा ठरलेला आराध्य आहे. आणि ह्या आराध्याशी आपण संपूर्णपणे श्रद्धा आणि प्रेमयुक्त भावनेनं समर्पित होणं म्हणजे भक्ती होय. मग ही भक्ती करत असताना जेव्हा स्मरण या दशेमध्ये, या भावामध्ये जातो आपण, स्मरण भक्ती जी आहे नवविधा भक्ती मधली, तर आपलं सातत्याने त्या आराध्याशी स्मरण झालं पाहिजे, असलं पाहिजे. सतत तुम्ही कुठलंही काम करा, तुमचा विचार त्या परमात्म्याशी पूर्णपणे एकरूप झाला पाहिजे. याला स्मरण भक्ती असं म्हटलं जातं. पाचवी भक्ती जी आहे ते पादसेवन. पादसेवन म्हणजे आपल्यापेक्षा जे अधिकारी वर्ग आहेत, आपण ज्यांना खूप मान सन्मान देतो, ज्यांना आपण आराध्य समजतो, मग ते आई वडील असू देल, आपला पतीची सेवा करणे, पतीला सुद्धा आपण परमेश्वराच्या ह्याच्यामध्ये मानलं जातं. भगवान कुठलाही तुमच्या आवडीचे जे दैवत आहे त्या दैवताचे पादसेवन करणं, त्याच्या
जसं लक्ष्मी, याच्यात उदाहरण देऊ शकतो आपण लक्ष्मी. लक्ष्मी ही सतत सातत्याने नारायणाच्या पायाजवळ असते. कारण लक्ष्मीसारखी पादसेवा, ह्या पादसेवनाच्या भक्तीमध्ये लक्ष्मीचं उदाहरण दिलं जातं. कारण लक्ष्मी ही सतत त्या भगवंताच्या चरणाशी संलग्न झालेली असते, एकरूप झालेली असते. म्हणून या पादसेवनामध्ये लक्ष्मीचं उदाहरण दिलं जातं. नंतर पाचवी जी भक्ती आहे ती अर्चन. अर्चन आहे म्हणजे पूजा, पान, फूल, जे जे तुम्ही काही भक्तीनं करत असता, तुमच्या भावनेनं करत असता, तुमच्या भावाने करत असता, जो तुमचा भाव आहे, करण्यापाठीमागचं कुठलंही कृत्य करत असताना त्या परमात्म्याच्या प्रति समर्पित करून तुम्ही करतात, त्याला अर्चन असं म्हणतात. मग अर्चना याला एखाद्या मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे. साधारण उदाहरणतः गणपतीची पूजा करत असताना गणपतीच्या त्या 4-5 दिवसांमध्ये आपण त्या गणपतीचं कितीतरी अर्चना करत असतो. दुर्वा आणणे, फुलं आणणे, रोज रांगोळी काढणे, रोज नवीन नवीन त्याला पदार्थ बनवणे आणि ते त्या जे काही तुम्ही त्यांची त्या गणपतीचं अर्चना करत असता, ती पूर्णपणे एकरूप भावनेनं तुम्ही त्या गणपतीला समर्पित करत असता. हे झालं अर्चन. आणि अर्चन या भक्तीमध्ये जो एक पृथू म्हणून राजा होता, त्या पृथू राजाचं इथं उदाहरण घेतलं जातं. हा राजा त्याने ज्या देवताची तो पूजा करत होता, साधारण इथं अर्चन म्हणजे आपण पूजा असं शब्द घेऊया, तर तो सगळं मनभावनेनं सोहळ्यामध्ये त्यांनी जे काही ठरवलेलं होतं त्या सर्व सोहळ्यामध्ये तो भगवंताचं अर्चन करत होता. आणि 6वी जी आहे ती वंदन. मग या वंदनमध्ये महाभारत आपण श्रीकृष्ण म्हणून मालिका टीव्हीला बघितले, तर त्या वंदनामध्ये अक्रूर नावाचा जे सेनापती होते, ते अक्रूर कृष्णाच्या जवळ जास्त नव्हते ते, पण ते सतत सातत्याने कृष्णाला वंदन करायचे. म्हणजे त्यांच्या प्रत्येक कर्मामध्ये ते कृष्णाला वंदन करून कार्य करायचे आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये कृष्ण असायचा. तर ही जी वंदन करण्याची क्रिया आहे किंवा वंदन करण्याची जी प्रथा आहे, तर याच्यातही भक्तीचा प्रकार आहे. तुम्ही वंदन कोणाला करता? जे गोष्ट तुम्हाला आवडते, अतिशय आवडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही वंदन करता. अतिशय आवडणाऱ्या एखाद्या तुम्ही मंदिरामध्ये गेला, तुम्हाला जे एखादं तिथलं काही गोष्टी तुम्हाला पटल्या नाहीत, तर तुम्ही तिथं वंदन नाही करत, बस तिथे उभे राहता फक्त. म्हणजे इथं तुमचा भाव जागृत होतो की वंदन करायचं की नाही हे तुमचं विचार, तुमचं मन ठरवत असतं. या पद्धतीने ही वंदन भक्ती आहे. आणि नंतर जी भक्ती आहे ती 7वी, ती दास्य भक्ती. दास्य भक्तीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, दास्य म्हणजे हनुमानाशिवाय दास्य भक्ती कोणी करू शकत नाही किंवा केलेली नाही अजूनपर्यंत. मग ह्या दास्य भक्तीमध्ये हनुमान आणि रामाचं उदाहरण दिलं जातं की त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत दास्य भाव स्वीकारून प्रभू रामचंद्राची त्यांनी भक्ती केली. नंतर सख्य भक्ती आहे. ती सख्य भक्ती जी आहे ती अर्जुन आणि कृष्णाची भक्ती होती. तर त्या सख्य भक्तीमध्ये कृष्ण आणि अर्जुन हे कसे व्यवहार करत होते याचा आपण सिरियल मधून किंवा कथांमधून याचा आपण सगळ्यांना माहिती आहे की कृष्ण आणि अर्जुनाची भक्ती सख्य भक्ती म्हणून प्रख्यात आहे. आणि शेवटची जी नवविधेतली 9वी भक्ती जी आहे ती आत्मवेदन. आत्मनिवेदन म्हणजे की जे काही आहे माझं संपूर्ण तन, मन, धन, विचार, आत्मा हे सगळं त्या परमात्म्याशी समर्पित आहे. मी तिथे शिल्लकच राहत नाही या भक्तीमध्ये. जसं बलिराजाला त्याचं पुण्य इतकं झालं होतं की भगवंताला स्वतःला वामन अवतार धारण करावा लागला आणि त्याचं पुण्याचा पूर्णपणे त्यांना घ्यावं लागलं. मग त्यांनी संपूर्णपणे श्रीहरी वामन अवतारामध्ये जे श्री विष्णूंना जो अवतार घेतला होता वामन अवतार, त्यांना पूर्णपणे त्यांनी समर्पित केलं. तर ह्या ज्या 9 विधा भक्ती आहेत, या 9 विधा भक्तीमध्येच भाव निर्माण होतात.
तर हे भाव जे आहे, तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्हाला दास्य भाव आहे, सख्य भाव आहे, माधुर्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे. जसं दास्य भावामध्ये हनुमानाला आपण घेतलं होतं, त्या पद्धतीने सख्य भावामध्ये अर्जुन आणि कृष्णाचं उदाहरण दिलं आहे. माधुर्य भावामध्ये गोपिका, कारण हा जो त्यांचा माधुर्य म्हणजेच कांतभाव सुद्धा म्हणू शकता. या माधुर्य भावामध्ये प्रेमरस आणि समर्पण याच्यात कुठेही शिल्लक राहत नाही, म्हणून त्याला माधुरी आणि कांतभाव असं म्हटलं जातं. वात्सल्य भावामध्ये यशोदा मैयाचं उदाहरण घेतलं जातं, कारण तिला हे बोध होता की भगवान कृष्ण स्वतः विष्णूचा अवतार आहे, पण तरीही ती जेव्हा मातेच्या भावामध्ये होती, वात्सल्य भावामध्ये होती, त्यावेळेस ती त्या भावानेच त्या कृष्णाबरोबर कृष्णांबरोबर व्यवहार करत होती. तसेच व्याभिचारी भाव, व्याभिचारी भाव हा तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांनी काही अभंगामध्ये या भावाला प्रगट केलेला आहे, की ते सांगतात की भक्ती मी पांडुरंगाला मानत असताना मी पत्नी म्हणून संबोधित केलं होतं त्यांनी एका अभंगामध्ये, की ह्या परमात्मा अध्यात्म जगतामध्ये भक्तीमध्ये तुम्ही एक पती असताना तुम्ही परमात्म्याला, तुमच्या आराध्याला तुम्ही पती म्हणून स्वीकार करू शकता. कारण शरीर आणि तुम्ही व्यवहार जगतामध्ये जरी तुम्ही पती पत्नी असाल, तरी अध्यात्म जगतामध्ये जो भाव तुम्ही तुमच्या भक्तीमध्ये निर्माण होतो, तो जो भाव आहे तो तुम्ही परमात्म्याशी संपूर्णपणे समर्पित झालेला असता, एकरूप झालेला असता. आणि तुम्ही कोणी, मग याच्यात जो सांगितलेला आहे की कुणी मित्रभाव, सख्य भावाने भक्ती करतं, कुणी दास्य भावाने भक्ती करतं, कुणी कांत भावाने भक्ती करतं, कुणी माधुर्य भावाने भक्ती करतं. तसं तुकाराम महाराजांनी व्याभिचारी भावाने भक्ती केली होती, म्हणजे पांडुरंगाला त्यांनी त्यांचं संपूर्ण सर्वस्व दिलं होतं. तर या पद्धतीने ह्या भावाचे प्रकार आहेत, आणि हा भाव जसा डेव्हलप होत जातो तशी तुमची भक्ती विकसित होत जाते. या भक्तीमध्ये तुम्ही प्रवेश करता, कारण भाव हाच तुम्हाला भक्तीचा मार्ग प्रेरित करत असतो. मग या जसं तुम्ही जसं वेद, शास्त्र, पुराण, गीता इत्यादी ग्रंथांमधून सुद्धा अनेक प्रकारच्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे. जसं प्रेम भक्ती आहे, साधन भक्ती आहे, देशभक्ती आहे, मातृभक्ती आहे, पितृभक्ती आहे, गुरुभक्ती आहे. या अनेक प्रकारच्या भक्तींचं आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. मग ह्या ज्या प्रकारच्या भक्ती आहेत, ज्या देशासाठी देशभक्ती असणारी खूप काही उदाहरणं आहेत आपल्याकडे, की त्या भक्तीमध्ये देशाची सेवा करणं, मग ते शरीराने किंवा मनाने तुम्ही देशाची सेवा करू शकता. याच्यात ज्याची आपण भक्ती करतो, म्हणजे जे आपले आराध्य आहे, मग कोणाचे आराध्य? देश, राष्ट्रसेवा असेल, राष्ट्र हाच त्याच्यासाठी त्याची भक्ती आहे. राष्ट्रभक्ती हेच त्याचं आराध्य आहे. मातृभक्ती हेच त्याचं आराध्य आहे, किंवा पितृभक्ती हेच त्याचं आराध्य आहे, किंवा गुरुभक्ती हेच त्याचं आराध्य आहे. याच्यात आपण आपल्यानुसार भक्तीचा भाव निर्माण होत असतो. मग हा भाव तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आहे, मनुष्य देहाला पूर्ण स्वतंत्र आहे, की आपल्याला कुठल्या भावातून भक्तीचा मार्ग प्राप्त करायचा आहे. कारण पुढचं वाक्य जे आहे ते भक्ती विन मुक्ती, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. मग हे जेव्हा तुम्ही भाव प्रगट करता, त्या भावातून भक्ती प्रगट होते, आणि भक्तीतूनच तुम्हाला मुक्तीचा मार्ग आहे. आपण इतिहास जर जाऊन बघितला पाठीमागे, तर राष्ट्रभक्ती करणारे, देशभक्ती करणारे खूप बलिदान आपण बघितलेले आहेत. मातृपितृभक्ती करणारे आपण जे होऊन गेले, पुंडलिक, भक्त पुंडलिक हा मातृपितृभक्ती होता. त्याच्यानंतर साधन भक्ती म्हणजे काय, की आपण साधना करून, ज्ञान मार्गाने साधना करून आपण परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो, आपल्या आराध्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. प्रेम भक्ती ही कोणी केली होती? गोपिकांनी. तर या पद्धतीने आपल्या भक्तीचे प्रकार किंवा आपल्या भक्तीचे जे गुण आहेत ते आपण निर्माण करणार आहोत आपल्या भावातून. कारण
जोपर्यंत आपल्या सर्वांमध्ये भावना आहेत तोपर्यंत आपण भावदशेमध्ये प्रवेश करू शकत नाही. भावना ह्या नेहमी व्यवहाराशी निगडीत असतात, मनाच्या विचारांशी निगडीत असतात. आई, वडील, पिता, पुत्र, गुरु हे सुद्धा आपण अटॅचमेंट आहे. भावना हा थोडक्यात म्हणजे अटॅचमेंट. जोपर्यंत आपली अटॅचमेंट समाप्त होत नाही तोपर्यंत आपण त्या भावदशेमध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणून ज्याची भक्ती करतो ते जे आपले जे आराध्य आहे त्याच्याबद्दल आपण पूर्णपणे समर्पित असले पाहिजे. आणि ही समर्पणाची भावना ज्या वेळेस आपल्यामध्ये प्रगट होते, आपली श्रद्धा, आपला विश्वास, आपलं प्रेम त्या आराध्याशी समर्पित होतं, संलग्न होतं, एकरूप होते, त्यावेळेस भक्ती जागृत होते. ज्या पद्धतीने कुठल्याही जसं मला देश सेवा करायची आहे, तर देश सेवा करत असताना माझं आराध्य हे देश आहे असं जर मी संबोधन करून मी त्या देशाशी पूर्णपणे सेवा करणे, मग ते शारीरिक सेवा असू द्या नाहीतर मानसिक सेवा असू द्या. मग त्या शारीरिक सेवेमध्ये तुम्ही काय विचार करणार या गोष्टीचा, की आपल्या देशामध्ये चांगले रस्ते झाले पाहिजेत, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि याच्यासाठी मला काय मदत करता येईल, हा सतत सातत्याने विचार. त्याच्यानंतर मग हळूहळू जेव्हा तुम्ही त्या असणाऱ्या देशाबद्दल किंवा मातृपितृबद्दल किंवा भगवंताबद्दल किंवा गुरुबद्दल भजन करायला लागता, सेवा करायला लागता आणि याच्यातून तुम्ही शारीरिक सेवेतून किंवा मानसिक सेवेतून त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करता. मग ते करत असताना तुम्ही मानसिक सेवेपर्यंत जाता. यामध्ये नामस्मरण, गुण, लीला यांचं वर्णन आपण करायला लागतो. कारण जसं देशभक्तीमध्ये काही सेवा शारीरिक असते, काही सेवा मानसिक असते. आणि या मानसिक सेवेमध्ये आपण नीती निर्माण करू शकतो. कोणाला शारीरिक सेवा करायची असेल तर मग पहा तुम्ही आजकालचे जे समाजसेवी आहेत, देशप्रेमी आहेत, ते स्वतःपासून, स्वतःच्या गावाच्या विकासापासून समाजाच्या विकासापर्यंत, समाजाचा विकास झाला की राष्ट्राचा, जिल्ह्याचा विकास, जिल्ह्याचा झाला की राष्ट्राचा, राष्ट्राचा झाला की असं संपूर्ण विश्वाचा विकास करणं, हाच विचार त्यांच्या सातत्याने त्यांच्या डोक्यात असतो. कारण त्यांची जी सेवा करण्याची भूमिका आहे ती आहे राष्ट्रसेवा. मग त्यानुसार त्या संबंधात तो विचार करायला लागतो. एखादा व्यक्ती आहे तो मानसिक सेवेने कशी राष्ट्राची सेवा करेल, तो वेगवेगळ्या पद्धतीने नीती बनवतो. मग ती नीती राष्ट्राच्या विकासासाठीच असेल अशा पद्धतीतून नीती बनवतो. त्याच्यामध्ये देशाचा विजय कसा होईल, आपल्या राष्ट्राचा विजय कसा होईल, याचं सतत सातत्याने नामस्मरण करत असतो. म्हणजे आपला देश असा आहे, आपला देश असा घडला पाहिजे, आपल्या देशाचे रहिवासी, माझ्या देशाचा मी रहिवासी आहे किंवा देशाच्या माझा देश या गुणांनी पूर्णपणे घडलेला आहे. माझ्या देशात या पद्धतीचे लोक राहतात. माझ्या देशामध्ये अनेक प्रकारचे विकास घडून आलेले आहेत. माझ्या देशात जे काय आहे, माझ्या राष्ट्राबद्दल असणारा जो स्वाभिमान आहे तो त्याच्या रोमारोमात भिनलेला असतो. ती राष्ट्रभक्ती त्याचं आराध्य होऊन जातं आणि मग तो सतत त्या भक्तीशी समरूप होतो, समर्पित करतो स्वतःला. याच पद्धतीने जेव्हा तुम्ही जसं प्रेम भक्ती आहे, प्रेम भक्ती करत असताना गोपिकांशिवाय प्रेम भक्ती म्हणजे गोपिका हेच उदाहरण दिलं, त्यांच्या प्रत्येक रोमारोमात फक्त श्रीकृष्ण होते. ते संसारात राहुनी, व्यवहारात राहुनी ते सगळा व्यवहार परमात्म्याशी करत होते, परमात्म्याशी एकरूप होते. म्हणून त्यांना प्रेमभक्ती असं म्हटलेलं, प्रेमभक्तिमय गोपिका असं त्यांना संबोधित केलेलं आहे. मातृभक्ती, भक्त पुंडलिक.
भक्त पुंडलिकाला माता पितेच्या सेवेशिवाय परमात्मा त्यांच्या बरोबर साक्षात पांडुरंग तिथे आला होता, तरी सुद्धा त्यांनी पांडुरंगापेक्षा त्यांचं जे आराध्य होतं, आई वडिलांची सेवा, यालाच जास्त महत्व दिलं. म्हणजे इथं जे आहे ती मातृपितृ भक्ती, ही सुद्धा एक भक्तीचा खूप उच्चांक प्रकार आहे. नंतर आहे गुरुभक्ती. गुरु जे सांगल तीच माझी सेवा आहे. ही निष्ठा, हे प्रेम, हे समर्पण आणि हा भाव निर्माण होणं, याच्यात गुरुभक्ती श्रेष्ठ होते. मग ज्या भक्तीला तुम्ही स्वीकारता, ज्या भावाला तुम्ही स्वीकारता, तो भाव तुमचा पुढे जाऊन भक्तीमध्ये प्रवेश करतो आणि हीच भक्ती तुम्हाला मुक्तीचे द्वार खुला करून देते. मुक्ती म्हणजे काय हो? व्यावहारिक जीवनामध्ये मुक्ती बोलायचं असेल तर तुम्ही पाहाल, एखाद्या 40-45 वर्षाच्या माणसाला विचारलं की काय होते हो तुम्हाला, तर ते माझे ना गुडघे खूप दुखतात, आजकाल मला मणक्याचा त्रास आहे, आजकाल मला कुणी घरात विचारतच नाही, याच्यातून मला थोडस बरं वाटलं की सुटले ग बाई मी एकदाची, गुडघ्याच्या आजारातून मी मोकळी झाले की मला त्या आजारातून मुक्ती मिळेल. म्हणजे थोडक्यात मुक्ती म्हणजे काय, तर बंधनातून मुक्त होणे. मग ते कुठलेही बंधन असू दे. इथं मोक्ष नाही वापरलेला शब्द, मुक्ती हा शब्द वापरलाय. म्हणजे तुम्ही व्यवहार जगतामध्ये जगत असताना प्रत्येक गोष्टीशी, वस्तूशी, व्यक्तीशी तुम्ही अटॅच असता, बंधनात असता, आणि या बंधनातून मोकळं होणे म्हणजे मुक्तीची प्राप्ती होणे. मग या बंधनात, व्यवहारिक जीवनात, या जगतामध्ये, आपल्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जेव्हा तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, तर भक्ती हाच मार्ग श्रेष्ठ आहे. या पहिल्या चरणाच्या, या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये हेच सांगायचं आहे की भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिवाया. आपण दुसरं चरण नंतर पाहूया. हे भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, म्हणजे जसं तुम्हाला तुमची बुद्धी शार्प व्हायला लागते, कारण 2 प्रकारच्या बुद्धी आहेत, जे स्थूल बुद्धी आणि सूक्ष्म बुद्धी. स्थूल बुद्धी ही संपूर्णपणे जगात घडणाऱ्या घडामोडींशी निगडीत असते. तुम्ही व्यवहारिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही आदान प्रदान करत असता, तुम्ही जीवनाशी जेव्हा व्यवहार करत असता, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जे व्यवहार जगत आहे, त्या व्यवहार जगताशी जो तुमचा व्यवहार होतो, तो व्यवहार स्थूल बुद्धीने होत असतो. संसाराशी असलेला सगळा व्यवहार स्थूल बुद्धीने होतो, आणि या स्थूल बुद्धीमध्ये जोपर्यंत तुम्ही आहात, तोपर्यंत तुम्ही भावनेशी संबंधित आहात. तुमच्या भावना कंट्रोल करणं, नियंत्रित ठेवणं, हे सूक्ष्म बुद्धी करत असते. मग इथे आपल्याला सूक्ष्म बुद्धीचा विकास करायचा आहे. सूक्ष्म बुद्धीचा विकास करत असताना तुमच्या हे जे नामस्मरण आहे, किंवा हे ज्या मार्ग सांगितलेले आहेत, आपल्याला गुरुनं सांगितलेले जे साधना आहेत, प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगितलेली साधना आहे. मग ती साधना जेव्हा आपण करत 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 जातो, एक दिवस असा येतो की आपण त्या साधनेशी साधू शकतो. जे काय आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य करता येतं. पण आधी आपण आपलं काय होऊन राहिले, आपण परमात्म्याला साधन बनवलं. म्हणजे जो परमात्मा आहे तो खरं बघितलं तर तो साध्य आहे, आणि ते साध्य आपल्याला प्राप्त करायचं आहे. पण हे करत असताना आपण उलट करून राहिलेलो आहे. म्हणजे साधन हे परमात्म्याला बनवलेलं आहे, त्यामुळं आपण परमात्म्याच्या खूप दूर आहोत. आपण फक्त स्थूल बुद्धीद्वारेच जो काय व्यवहार करत आहोत त्यालाच आपण श्रेष्ठ मानत आहोत. पण ज्या वेळी तुमची सूक्ष्म बुद्धी विकसित होत जाईल, त्या वेळेस आपली दृढता, निश्चितता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढत जाऊन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे सहजपणे आणि सरळ व्यवहारामध्ये तुमच्या लक्षात येईल. तर याच्यासाठीच आपल्याला सूक्ष्म बुद्धीचा विकास होणं आवश्यक आहे. मग या सूक्ष्म बुद्धीसाठी आपण काय करणार?
सूक्ष्म बुद्धीसाठी अभ्यास दिलेला असतो आपल्याला. आज प्रत्येकाला भूतशुद्धी क्रिया म्हणून करायला सांगितलेली आहे. भूतशुद्धी क्रियेने काय होतं, तुमचं अल्फा लेवल वाढते. अल्फा लेवल वाढली की तुमची झोप कमी होते, तुमचे शारीरिक असणाऱ्या ज्या तक्रारी आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे विचारांची क्षमता वाढत जाते आणि विचारांची क्षमता वाढली की तुमच्या हळूहळू बुद्धीचा विकास व्हायला लागतो. आणि हे कॉमन सर्वांना हे बेसिक साधना सांगितलेली आहे. पण या साधनेमध्ये आपण किती काय करत आहोत याचा आपल्याला थोडस अभ्यास करावा लागेल. कारण याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीये. या साधनेशिवाय आपल्याला, कारण सुरुवात करत असताना प्रारंभ जो आहे ना तो भक्तीतून होतो. कारण मुक्तीचा जो आधार आहे ती भक्ती आहे. मग मुक्ती प्राप्त करायची असेल तर भक्तीचा आधार घ्यावा लागेल. आणि हळूहळू ज्यावेळेस तुम्ही भक्तीमध्ये प्रवेश कराल त्या वेळेस आपल्याला आपल्या कर्तृत्वाची किंवा आपल्याला आपल्या कर्माची किंवा आपण जे काय करत आहोत आपल्या कर्तव्याची जाणीव होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा कुठलाही विचार घ्या, सामान्य विचार घ्या तुम्ही, कारण अर्थार्थी, जिज्ञासू, अर्चन, वंदन, दास्य यातला कुठलाही प्रकार घ्या तुम्ही. अर्थार्थाचा भाव काय असतो? अर्थार्जन करण्याचा, की मला कुठलंही कार्य करत असताना त्याच्या पाठीमागचा भाव असतो की त्याला पैसे मिळावेत. कारण त्या पैसे मिळवण्यावर त्याचं जीवन आहे. त्याच्यामुळं तो जे काय कर्म करेल त्याच्या पाठीमागचा त्याचा भाव असतो पैसा कमवणे. अर्थार्थी म्हणजे अर्थ प्राप्त करणे. जो ज्ञानी साधक आहे, जो जिज्ञासू आहे, त्याच्या पाठीमागचा भाव काय असतो की मला ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, ज्ञानातूनच मला मार्ग मिळणार आहे, ज्ञानातूनच मला मुक्ती मिळणार आहे. मग तो त्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. जो आहे पूजा अर्चा करणारा, कर्मकांड करणारा, तो विचार करायला लागतो की अरे ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा मला वाचन म्हणजे जे काही ग्रंथ आहे त्या ग्रंथ वाचनातून मला ज्ञान मिळेल किंवा पूजा अर्चेतून मला ज्ञान मिळेल आणि ह्या पूजा अर्चा करत असतानाच माझी मुक्ती आहे किंवा मी जे काही ज्ञान प्राप्त करेल त्या ज्ञानातून माझी मुक्ती आहे. या सगळ्या प्रत्येकाने ठरवलेल्या मुक्तीच्या किंवा भक्तीच्या परिभाषा आहेत. पण खरा जर विचार केला तर भक्ती ही सर्वात श्रेष्ठ का गणली जाते? कारण हा सगळ्यात सोपा मार्ग आहे भक्तीचा. कारण भक्तीला काहीच करायचं नसतं, बस आपण विश्वास, श्रद्धा, समर्पण आणि आपला भाव हे त्या उच्च स्थिती जवळ किंवा परमात्म्याजवळ ज्या आपले आराध्य आहे त्या आराध्याच्या प्रती समर्पित करायचं असतं. ज्या पद्धतीनं जो शहाणा जे वाचणारी माणसं असतात, अभ्यास करणारी माणसं असतात, पांडित्य मिळवणारी जी लोक असतात ते इतके वाचतात पण वाचत 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 तो वाचन करत असताना तो वाचल्या जात नाही. पण जो अडाणी माणूस असतो तो न वाचताही वाचतो. याच्या पाठीमागचं काय कारण? कारण वाचणाऱ्याला वाटतं माझ्याकडे खूप ज्ञान आहे, मग तो तर्क वितर्क करायला लागतो. पण अडाण्याला वाटतं की माझा भाव फक्त भगवंताशी आहे, मला यातलं काही येत नाही आणि मला काही माहित नाहीये, त्यामुळे जे काय होईल ते परमात्म्याच्या मताने होईल, परमात्म्याच्या आज्ञेने होईल असा त्याचा भाव असतो. त्याच्यामुळे तो वाचून निघतो, तो तरुण निघतो त्याच्या जीवनात. पण जो ज्ञानी असतो तो प्रत्येक शब्दाला तर्क वितर्क करतो, कारण त्याला त्याचा ज्ञानाचा खूप अभिमान असतो की आपण सगळं काही वाचलेलं आहे, आपल्याला सगळं काही माहिती आहे, त्यामुळं आपण सहजपणे वाचून जाऊ. पण तो वाचत नाही तर तो बुडतो. तर या पद्धतीने अडाणी जो सेवेमध्ये मग्न आहे तो तरुण जातो आणि ज्याला ज्ञान आहे तो तर्क वितर्काने बुडून जातो. मग ह्या दोन ज्या विरोधाभास आहेत भाव आणि भावनांचा, तर इथे आपल्याला पाहायला मिळतो. याच्यात खूप सुंदर तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली
शहाण्या मर्तीनं थापडे शहाणपण वेद मुखा आणि गोपिका ताकडी. म्हणजे त्यांना इथे हे सांगायचं आहे की शहाणपण जे आहे ते शहाणाच्या त्यांनी वेद मुखातून वदलेले आहेत आणि गोपिका ज्या आहेत त्या अगदी खेड्यातल्या पण त्यांनी प्रेममय झाले असल्यामुळे त्या तरुण गेल्या. पण ज्याला वेद पूर्ण कंठस्थ आहेत, त्याच्या मुखामध्ये वेद सातत्याने आहेत, तो तरुण जात नाही. पण एका भावाने जो तुम्ही समर्पित करता त्या भावाने तुम्ही तरुण जाता. हे इथे या उदाहरणाने इथे स्पष्ट करायचं आहे. मग आता इथे आपल्याला पाहिजे प्रेम. कारण भक्ती निर्माण होण्याआधी आपल्याला प्रेम भाव विकसित करणं गरजेचं आहे. कारण तो भक्तीशी निगडित आहे, भक्तीशी संबंधित आहे. जोपर्यंत तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर किंवा त्या व्यवहारावर तुमचं प्रेम निर्माण होत नाही, तोपर्यंत तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा तिथे बसणार नाही. प्रेम कधी निर्माण होतं? एखादी गोष्ट तुम्हाला आवडली की तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. पण हे खरं प्रेम आहे का? प्रेम म्हणजे काय? प्रेम हा एक भाव आहे. पण प्रेमाचा ज्या वेळेस तुमचा भाव वाढत वाढत जातो त्यावेळेस त्याच्यामधले गुण अवगुण तुम्ही स्वीकारता. मग हे करत असताना ते प्रेम असू दे किंवा नसू दे, पण माझा तो साज आहे, हा जो अभिमान असतो, हा जो स्वाभिमान असतो तुमच्यामध्ये, तुमच्या प्रेमामध्ये, तो स्वाभिमान जागृत व्हायला लागतो. मग तो त्याच्या गुणाला, दोषाला स्वीकारतो आणि तरीही तो म्हणतो की हा माझा साज आहे. मग याच्यामध्ये प्रश्न राहत नाहीत. खऱ्या प्रेमामध्ये प्रश्न शिल्लक नसतो. इथे कथा आहे, ज्यावेळेस महाभारतामध्ये युद्ध सुरू होतं आणि ते युद्ध सुरू असताना पांडव हरतच नव्हते. पांडवांना काही धक्का लागलेला नसतो. ते दुर्योधनाला काही पसंत होत नाही. मग एक दिवस दुर्योधन पितामह भीष्माचार्याच्या त्यांची जी रूम असते तिथे जातो आणि पितामहांना दुर्योधन विचारतो की पितामह, तुम्ही पांडवांच्या बाजूनी की आमच्या बाजूनी? कारण तुम्ही अजूनही पांडव जिवंत आहेत, अजूनही पांडवांना कसला धक्का लागलेला नाहीये. याचा अर्थ हा होतो की तुम्हाला पांडवांबद्दल खूप प्रेम आहे आणि तुम्ही पांडवांना मारणार नाहीये. मग एखाद्या जो योद्धा असतो त्या योद्धाला त्याच्या कर्तृत्वाला जेव्हा धक्का लागतो ना, त्यावेळेस ती भावना ऑटोमॅटिक जागृत होते की त्याला ते सहन होत नाही. मग ती भीष्म प्रतिज्ञा होती. मग भीष्माने लगेच त्यांनी सांगितलं की दुर्योधना, उद्या सूर्यास्तापर्यंत तुला पांडव दिसणार नाहीत, ही मी प्रतिज्ञा करतो. त्या भावेत, त्या आवेगामध्ये भीष्म बोलून जातो आणि त्या रात्री 12 पर्यंत सगळेजण आपापल्या कक्षामध्ये झोपायला थकून, युद्धानंतर थकून सगळे झोपायला गेलेले असतात आणि तिथे पांडव जे असतात ते पांडवी झोपायला जातात. पांडवांना माहिती असतं आपल्या बरोबर आपला सखा आहे, आपला भगवंत आहे, आपल्याला काही भिण्याचं कारण नाहीये. अगदी त्या विश्वासाने पांडव झोपले जातात. पण श्रीकृष्ण जे असतात त्यांना मात्र ते या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून ह्या कुशीवर त्यांचा विचारचक्र सुरू असतो. काय करायचं आता, काय करायचं? भीष्माने तर संकल्प केलाय, प्रतिज्ञा घेतलीये की उद्या सूर्यास्तापर्यंत पांडव दिसणार नाहीत, म्हणजे पांडवांचा मृत्यू निश्चित आहे. हे श्रीकृष्णाला समजलं. मग श्रीकृष्णाने ते तिथून उठले आणि द्रौपदीच्या कक्षामध्ये गेले. द्रौपदीला त्यांनी उठवलं. द्रौपदी उठली आणि कृष्णाकडे बघितलं फक्त तिने. बघितल्यानंतर तिला असं, तिने काहीच प्रश्न केला नाही. ते कृष्ण एवढ्या रात्री कसा काय आहे? तर श्रीकृष्ण तिला म्हणाले की तू माझ्या बरोबर चल. तू माझ्या बरोबर चल म्हटल्यानंतर द्रौपदीनं कसलाही प्रश्न न करता ती कृष्णाच्या मागे जायला लागली. ती जात असताना
ज्यावेळेस भीष्माचार्याच्या कक्षामध्ये जात असताना अनेक सैन्य होते तिथे, जे तिथल्या शयन कक्षाची किंवा त्या जागेची पाहणी करत होते. पण ज्या कृष्णच चाललाय म्हटल्यानंतर कुणी अडवलं नाही त्यांना, किंवा द्रौपदी ही त्यांची सून होती त्यामुळे कुणी अडवलं नाही. मग ते डायरेक्ट कृष्णाने भीष्मांच्या कक्षामध्ये द्रौपदीला पाठवलं आणि स्वतः श्रीकृष्ण दारात उभे राहिले. तिथे गेल्यानंतर द्रौपदीने विचारलं, इथं कशाला आणलं? तर कृष्ण काय म्हणाले तिला, की तुला काही करायचं नाही, तू भीष्माचार्यांच्या रूम मध्ये जायचंय आणि त्यांच्या पायापाशी जाऊन तुझ्या बांगड्या वाजवायच्या. त्या बांगड्या वाजवल्या, फक्त त्यांच्या पायाला स्पर्श करायचा आणि बांगड्या वाजवायच्या. मग ती जेव्हा जाते आणि कक्षामध्ये गेल्यानंतर तसं जसं कृष्णाने सांगितले त्या पद्धतीने ती बांगड्या वाजवते आणि ते वाजवत होती. आणि भीष्माच्या डोक्यामध्ये काय विचार होता? श्रीकृष्णाबद्दल तो विचार करत होता. पूर्ण झोपत असताना नामस्मरण श्रीकृष्णाचं करत होता. तिने बांगड्या वाजवल्याबरोबर भीष्माचार्यांनी त्यांच्या मुखातून शब्द निघाले, अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हा आशीर्वाद निघाला. इकडे श्रीकृष्णाला ऐकायला गेल्याबरोबर श्रीकृष्ण नाचायला लागला. खूप आनंद झाला श्रीकृष्णाला, कारण हे जे वाक्य होतं एका अधिकाऱ्याच्या तोंडून निघालेलं, एका तपस्वीच्या मुखातून निघालेलं वाक्य होतं की सूर्यास्तानंतर तुला पांडव दिसणार नाहीत. त्याच मुखातून वाक्य काय निघालं? अखंड सौभाग्यवती भव. म्हणजे ज्या वाणीतून त्यांना संपवायचं होतं त्याच वाणीतून त्यांना वाचवण्याचे जे विकल्प होता, हा श्रीकृष्णांनी तिथे घडवून आणला होता. आणि मग जेव्हा ते तसं बोलल्यानंतर भीष्माचा आणि द्रौपदीचा संवाद झाल्यानंतर भीष्म उठून बसले आणि द्रौपदीला म्हणाले की तू इथं कशी काय एवढ्या रात्री? कोणाबरोबर आलीये तू? अर्जुन आलाय, युधिष्ठिर आलाय, भीम आलाय तुझ्या बरोबर, की नकुल सहदेव आलेत? ती अनुत्तरित होती. मग तू कोणाबरोबर आली? तर तिने दरवाजाकडे चेहरा केला. चल मी पाहून येतो, आपण पाहूया कोण आहे तुझ्या बरोबर. मग जेव्हा भीष्म तिच्या बरोबर बाहेर आले त्यावेळेस त्यांनी दारात पाहिलेल्या श्रीकृष्णाला पाहिलं आणि श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर श्रीकृष्ण नाचत होता. आणि ते नाचत असताना ज्या वेळेस काहीतरी खाली पडलं श्रीकृष्णाच्या काखेमध्ये किंवा छातीला लपेटलेलं जी वस्तू होती ती खाली पडली. तर भीष्माला वाटलं की ही काहीतरी भगवंताचं खाली पडलेलं आहे, भगवंताला वाकण्यापेक्षा मीच देतो. म्हणून भीष्म खाली वाकले आणि ती वस्तू काय होती? तर द्रौपदीच्या जोडा होता, पादुका होत्या. द्रौपदीचा जोडा बघून भीष्मांच्या डोळ्यातून पाणी आलं. भीष्माच्या डोळ्यातून पाणी आल्याबरोबर भीष्म श्रीकृष्णाला म्हणाले की हे भगवंता, ज्याचा जोडा सांभाळायला साक्षात भगवंत आहे त्याच्या जोड्याला काय धक्का लागणार? त्या जोड्याला मारण्याचं सामर्थ्य माझ्यात कुठून आहे? तर याच्यात सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जी भक्ती होती भीष्माची आणि कृष्णाची, द्रौपदीची आणि कृष्णाची, पांडवांची आणि कृष्णाची, म्हणजे ज्याच्या पाठीमागे भगवंत आहे त्याला संपूर्ण जगत, कुठलीही जगातली शक्ती काहीच करू शकत नाही. कारण पांडवांचा संपूर्णपणे विश्वास होता की भगवंत आमच्या बरोबर आहे, आम्हाला कुणी हरवू शकत नाही, आमचा विजय निश्चित आहे. द्रौपदीला वाटलं की माझ्याबरोबर माझा सखा आहे, माझ्या पतीला काहीच होऊ शकत नाही. भीष्माला असं वाटलं की अरे ज्याच्या बरोबर साक्षात भगवंत आहे त्याला मारण्याचं सामर्थ्य माझ्यात कुठे? हा जो विश्वास आहे, हे जे प्रेम आहे, ही जी श्रद्धा आहे, ही जी भक्ती आहे, ही भक्ती आपल्यामध्ये का नाही? तात्पर्य हेच आहे की ज्यावेळेस तुमच्या भक्तीची पराकाष्ठा होते त्यावेळेस तुमच्यामध्ये तुम्हाला हरवण्यासाठी किंवा तुम्हाला जगाच्या विमुख करण्यासाठी सामर्थ्य कशामध्येही नाही. मग ते इंद्रिय असू देल, तुमचं मन असू देल किंवा तुमची बुद्धी असू देल. एकदा का तुमचं मन, बुद्धी आणि इंद्रिय त्या परमात्म्याच्या सेवेशी लागलं की हे सर्व व्यर्थ आहे. म्हणजे
आपली जी भूमिका आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, मी जिथे जिथे आहे तिथे तिथे माझा भगवंत माझ्या बरोबर आहे, हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यावेळेस ही भक्ती आहे, ही भक्ती श्रेष्ठ रूपामध्ये प्राप्त होऊन आपल्याला मुक्ती सहजपणे प्राप्त होते. नारद भक्ती सूत्रामध्ये अतिशय सुंदर प्रेमाची व्याख्या केलेली आहे, ती म्हणजे गुणरहित, कामनारहित, प्रतिक्षण वर्धमान. म्हणजे प्रेम हे कसं आहे, तर त्याला आकार नाही, त्याला पाहता येत नाही, व्यक्ती पाहत नाही किंवा गुण पाहत नाही. प्रेमामध्ये सगळं काही गुणरहित आहे. पण आपलं कुठे झालंय, आपण जर एखाद्यावर प्रेम करत असेल तर आपण फॉर एक्झाम्पल, जेव्हा सिनेमा आत्ता हिरो हिरोईन खूप दिसायला छान देखण्या, आपलं लक्ष कुठे असतं, तर त्यांच्या रूपाकडे, गुणाकडे, ते ऍक्टिंग कसे करतात त्याच्यावर आपलं प्रेम असतं, ते दिसतात कसं त्याच्यावर आपलं प्रेम असतं. आणि कालांतराने ते जेव्हा जेव्हा त्यांचं वय वाढत जातं, त्यांच्या चेहऱ्यावर सुकुत्या येतात किंवा त्यांचा जे ऍक्टिंग करण्याची ताकद असते ती कमी होते, त्यावेळेस आपल्याकडून त्यांचं प्रेम कमी व्हायला लागतं. तर या पद्धतीनं हे जे प्रेम आहे ते गुणरहित आहे, कामनारहित आहे, तिथे कुठल्याही इच्छा नाहीत. आता प्रेम विवाह, मी राग मानू नका कोणी, पण ज्यांचाही प्रेम विवाह झालेला आहे किंवा त्या प्रेम विवाहामध्ये 1 वर्ष 2 वर्ष ती व्यक्ती ज्यावर आपण प्रेम करतो, आपण सर्वस्व ओसंडून देतो, ती व्यक्ती आपल्याला कुठेतरी आपण त्याच्यामध्ये त्याचे गुणदोष पाहायला सुरुवात करतो. पण जेव्हा पूर्वीचे आपण बघितलं असेल, अरेंज मॅरेज होत होते, लग्न होत होते, 50 वर्ष लग्नाला झाले, 40 वर्ष लग्नाला झाले, तरी एखाद्या जरी आजोबा किंवा आजीला तुम्ही जाऊन विचारलं तर ते काय म्हणतील, तुम्ही जाऊन विचारा तुमच्या पत्नीमध्ये तुम्ही काय बघता रोज, तर त्याचे वाक्य काय असेल, मी काहीच बघत नाही, मी तिच्याकडे बघत नाही किंवा मी त्यांच्याकडे पाहत नाही, बस त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही, हे त्यांचं वाक्य. तर तिथे तुमचं रूप, प्रेम, गुण ह्या गोष्टी राहत नाही, हृदय हृदयाशी एकरूप झालेलं असतं. आणि ते हृदय हृदयाशी एकरूप होणं म्हणजेच हा सिद्धांत आहे, परमात्मा हा साध्य आहे, साधन नव्हे. परंतु आपण ही चूक करत असतो की आपण त्या परमात्म्याला साधन बनवलेलं आहे, त्याच्यामुळे परमात्म्यामध्ये जे आपल्याला आकर्षण व्हायला पाहिजे ते आकर्षण राहत नाही. कारण कुठेतरी आपल्याला शरीराचं आकर्षण, मनाचं आकर्षण, हृदयाचं आकर्षण हे त्या परमात्म्याच्या प्रती लावल्यानंतरच भक्ती प्रगट होईल. म्हणून हे हृदयाची ते हृदयी घातले पाहिजे. जे आपण आहे, आपलं हृदय आहे ते परमात्म्याच्या हृदयाशी एकरूप झालं पाहिजे. ती धडधड परमात्म्यालाही ऐकायला गेली पाहिजे किंवा आपली धडधड परमात्म्याला ऐकायला गेली पाहिजे, परमात्म्याची धडधड आपल्याला ऐकायला आली पाहिजे. एवढं एकरूप या हृदयाशी त्या हृदयी घातलं पाहिजे, ही भक्ती निर्माण व्हायला पाहिजे. त्यावेळेसच आपल्याला भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. म्हणजे ह्या ज्या ताकद, तुमची जी ताकद आहे, ह्या विदाऊट शक्तीशिवाय तुम्ही बोलू शकत नाही, विदाऊट प्रेमाशिवाय, विदाऊट भक्तीशिवाय तुम्ही काहीच प्राप्त करू शकत नाही. मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही काहीच करू शकत नाही, आणि हे करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे ते नामस्मरण, भक्ती, ध्यान, चिंतन, मनन, ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, हे आपल्याला सातत्याने करायचे आहेत. आणि हे चरण आज या चरणाचं निरूपण झालेलं आहे. तर या पद्धतीने आजचा हे जे सत्र आहे ते इथं मी विराम देते, आणि पुढचं सत्र वागिले सरांना विनंती करते की आपण काही सांगावं. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद आजा जी, आपका बहुत बहुत धन्यवाद। आपने आज जो हमें इस सत्र में नया चैप्टर जो बताया, भाव के बारे में, भक्ति, इसके प्रकार, जिसमें स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, मन, सारी चीज़ें इसमें जो हमें उसका विस्तार से हमें आपने समझाया, उस बदल आपका बहुत बहुत धन्यवाद। और मैं आशा करता हूं कि जितने भी साधक साधिका है उन्होंने इस सत्रों को बराबर सुना रहेगा और उसका हम चिंतन करना है, हमारे जीवन में उसे उतारना है।
जैसे कि हमारे सुबह से सत्र चालू है, जैसे BMI, इंग्लिश, वेद हरिपाठ, फिर भगवत गीता, फिर PMI और अभी वेद हरिपाठ। तो सभी लोग मोस्ट ऑफ जुड़ते हैं और इसमें से हमें कहीं ना कहीं पे कुछ ना कुछ हमारा सारा अटैच है, यानी हमें कुछ ना कुछ नया सीखने मिल रहा है। तो मैं आशा करता हूं कि आप यहाँ से भी कुछ अच्छा अनुभव और अच्छा यहाँ सीखकर उसका आपके अंदर रूपांतर करेंगे। वो आशा के साथ मैं सभी का धन्यवाद करता हूं और अगले सत्र में हम इसका विश्लेषण करेंगे। किसी का जो भी कुछ सवाल है और उसके बारे में, क्योंकि अभी आपके पास काफ़ी पॉइंट है जो भाव के बारे में बताया आचार्य जी ने, 9 प्रकार के, और प्लस जो उन्होंने एक अच्छा एग्जाम्पल भी दिया है जो महाभारत का और श्री कृष्ण का प्रेम के बारे में, सारी जिन्हें सारा एक एक एग्जाम्पल देके हमें समझाया है। तो उस बारे में मुझे नहीं लगता कि हमें कुछ समझ में नहीं आया है, क्योंकि इससे हमें स्पष्ट होता है कि हमें सारी चीज़ें समझ में आई है। तो उस हिसाब से मैं आशा करता हूँ कि आपके सवाल भी होने चाहिए और उसका चिंतन भी होना चाहिए, और अगले सप्ते में हम सब वापस मिलेंगे इसी समय पे और एक नए सत्र को लेकर। और आप इसी के साथ मैं आचार्य जी से प्रार्थना करूंगा कि आप प्रार्थना के साथ इसको विराम करें। सभी का धन्यवाद, सभी का धन्यवाद। प्रार्थना के साथ इस सत्र को समाप्त करेंगे। शांति पाठ। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांतिः। धन्यवाद सर्व साधक साधकांचं। धन्यवाद आचार्य जी का और सभी साधकों का। धन्यवाद। हरि ओम। हरि ओम, धन्यवाद। हरि ओम धन्यवाद।